ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। परवा दिवशी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर कार्यकारिणी जाहीर झाली। त्या शहर कार्यकारिणीमध्ये धनगर समाजाला डावलण्यात आलेलं आहे। त्यांना कुठेही न्याय दिला नाही। समाजावर जो अन्याय झाला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी निर्णय घेतला की समाजातर्फे की राजीनामा द्यायचा। त्यांनी बसले, मीटिंग झाली आणि त्यांनी सांगितले बाबा तुम्ही युवक आहे, आम्ही 20-20 वर्ष 30-30 वर्ष याच्यात घातलेत, आम्ही कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही। भाजप वाढवली महाराष्ट्रात, शहरात, जिल्ह्यात, पण आम्हाला जे सहन करावं लागलं ते तुम्ही युवक पिढीने करू नये। त्यामुळे कार्यकारिणीमध्ये आमच्या कुणी पदाधिकारी परवा दिवशी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर कार्यकारिणी जाहीर झाली। त्या शहर कार्यकारिणीमध्ये धनगर समाजाला डावलण्यात आलेलं आहे। धनगर समाजाला शहर कार्यकारिणीमध्ये प्रमुख ठिकाणी कुठले पद दिले गेले नाही। त्यामुळं काल आमच्या धनगर समाजाची एक प्रमुख लोकांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या प्रमुख लोकांनी आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असे सांगितले की भारतीय जनता पार्टीत जर समाजाच्या पोरांना किंवा समाजाला मान सन्मान मिळत नसेल, त्यांना चांगली पदं दिली जात नसेल, त्यांना व्यवस्थित वागणूक दिली जात नसेल, तर तुम्ही त्या पार्टीच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा द्या आणि त्यातून स्वाभिमानानं बाहेर पडा। आणि जर तुम्ही तसंच जर तिथं फरफडत असाल त्यांनी चुकीची वागणूक देऊन पण, तर समाज तुमच्यासोबत राहणार नाही, तुम्हाला समाज पण बाजूला काढून टाकण्यात येईल असं समाजाच्या प्रमुख लोकांनी सांगितल्यामुळं आज आम्ही भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देत आहोत सर्व समाज बांधव। भारतीय जनता पार्टीत आम्ही गेली भरपूर वर्ष सगळेजण काम करत आहेत। सर्व सदस्य इच्छुक होते पदासाठी, तर त्यांना कुठेही न्याय दिला नाही। समाजावर जो अन्याय झाला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी निर्णय घेतला की समाजातर्फे की राजीनामा द्यायचा। एक लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर धनगर समाजाच्या अन्याय व्हायला जिल्ह्यातलंच एक उदाहरण सांगतो। माळसरी विधानसभा आणि माढा लोकसभा दोन्ही भाजपच्या ताब्यातून गेल्या। त्या जिल्हाध्यक्षाला मुदतवाढ मिळते। शहरात रक्ताचं पाणी करून काँग्रेसच्या ताब्यात असलेला मतदारसंघ शहराध्यक्षांनी भाजपकडे आणला। त्या शहराध्यक्षांचं डिमोशन होतं। तिथून हा धनगर समाजाचे अन्याय व्हायला सुरुवात झाली। धनगर समाज एवढा मोठा आहे, धनगर समाजाच्या जीवावरच भाजप सत्तेत बसलेला आहे। तुम्हालाही आठवत असेल, तुम्हाला आठवत असेल, ऐका, हा मोठा आहे। पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ एसटीचं, हे फडणवीस साहेबांचं वाक्य होतं। त्या वाक्यावर धनगर समाजाने भाजपला डोक्यावर घेतलं आणि सत्तेत बसवलं। आम्ही तेही सहन केलं असं म्हणायचं आहे। भाजपा असंच झालं ना साहेब, एक लहान मुलगा देखील सांगेल ना आता की आत्तापर्यंत किती कॅबिनेट झाल्या, एसटी आरक्षणाबाबत का बोललं जात नाही, तेही आम्ही सहन केलं। जाऊ दे, मग शहर अध्यक्षाला मुदतवाढ मिळणं अपेक्षित असताना देखील इथं म्हणजे मागच्या वर्षीच्या शहर अध्यक्ष काँग्रेसच्या फक्त 1.5 वर्षाच्या काळात काँग्रेसच्या बालेकिल्ला असणारा मतदारसंघ त्यांनी भाजपकडे खेचून आणला। पण 2 मतदारसंघ जाऊ दिले नाहीत, ते एक विशेष आहे। शहर उत्तर आणि शहर दक्षिण ह्या दोन्ही मतदारसंघाबरोबर शहर मध्यवर भाजपचा झेंडा त्यांनी रोवला। अशा शहर अध्यक्षाला तुम्ही डावलता आणि जे 2 मतदारसंघ भाजपकडून गमावले जातात त्या जिल्हाध्यक्षांना तुम्ही मुदतवाढ देता। हे कुठली जर का इतक्या पोलामध्ये सांगत कारण काय म्हणजे ऐका ना, नाही विशेष हा गटाचा माणूस आहे। हा गट एक गटाचं राजकारण नाही। शहराध्यक्षांनी पक्ष म्हणून काम केलेलं आहे, भाजप वाढवण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे पक्ष वाढीसाठी बरं आत्ताच्या कार्यकारिणीत तर ठीक आहे, त्या शहराध्यक्षावरनं आमच्या काळेसाहेबांना दूर केलं, पण शहर कार्यकारिणीमध्ये महत्त्वाचं कुठलं पद दिलं। आज जो माणूस सोलापुरात राहत नाही धनगरसाठी, त्यांना तुम्ही कार्यकारिणीमध्ये घेतात, ते कार्यकारिणीतून राहू शकते। पुण्याला स्थायिक झाले, त्यांच्या मनात फरफट होत असेल
तर तुम्ही सर्वजण राजीनामा द्या, शांत बसा, थोडा होतो यांच्याकडून काय प्रतिसाद येतो त्याच्या मी दोघांकडूनही ऐकलं समाजाचे प्रतिसाद. समाज व्यक्ती म्हणून आहे, समाजाचे सगळेच मंडळी म्हणजे ते Core committee सगळे कोर बसलेले. कमिटीचे आमचे त्यांनी बसले, मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही युवक आहे, आम्ही 20-20 वर्ष 30-30 वर्ष याच्यात घातलेत, आम्ही कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही, भाजप वाढवली महाराष्ट्रात, शहरात, जिल्ह्यात, पण आम्हाला जे सहन करावं लागलं ते तुम्ही युवक पिढीने करू नये. त्यामुळे वर्ष स्वाभिमानाने 50 गाठल्याचा एवढा असं काय कारण आलं की तुम्हाला राजीनामा सामूहिक पद्धतीने राजीनामा देतो? ह्या कार्यकारिणीमध्ये आमच्या कुणी पदाधिकारी नेमलेला आहे. नेमला नाही हे तितकंच सत्य आहे, पण गेल्या वर्षी दिले. दीड वर्ष का असेल, आपण दिलं की नाही? अतिशय दिलं 1.5 वर्ष. आता रिझल्ट दाखवला ना 1.5 वर्ष. साहेब तेच कंटिन्यू ठेवायचं होतं ना. जसं तुम्ही लोकसभा घेतली करून, विधानसभा करून घेतली, तसंच महापालिका पण ठेवायची होती. तसंच वाढवलं असतं तर कार्यकर्त्यांना न्याय मिळाला असता. असं वाटतं